किनवट गोकुंदा पेट्रोल पंप ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकाच्या पुढेपर्यंतच्या मुख्य रस्त्याची दुरवस्था कायम असल्याने या रस्त्यावर अपघाताचं प्रमाण वाढलंय। राष्ट्रीय महामार्ग 161 अ चे काम गेल्या 7 वर्षांपासून रेंगाळलेलंच आहे। याच राष्ट्रीय महामार्गावरील गोकुंदा पेट्रोल पंप ते ठाकरे चौकाच्या पुढच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत। पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावरच नालीचे पाणी येत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने किरकोळ अपघात घडतात। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेकदा ओरड केल्यानंतर संबंधितांनी रस्त्यावर खडीचे चुरी टाकली आहे, परंतु परत रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेत। खड्ड्यांसोबत धुळीमुळेही नागरिक वाहनधारक त्रस्तात। या मुख्य रस्त्यावर विविध शासकीय, निमशासकीय, शालेय, महाविद्यालयीन, खाजगी शिकवणी वर्ग तसेच उपजिल्हा रुग्णालय आहेत। यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची ये-जा असते। उड्डाणपूल होणार म्हणून या मुख्य रस्त्याचं काम रेंगाळलं, परंतु उड्डाणपूल निर्माणाबाबत अद्याप तरी कुठलीही हालचाल दिसत नाही। सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे। वाहनधारक नागरिकांना होणारा त्रास व अपघाताचं प्रमाण लक्षात घेऊन या रस्त्याची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी होती आहे। डॉक्टर आंबेडकर चौक ते अशोक स्तंभापर्यंतचे कामही ठप्प। एकीकडे गोकुंदा रस्त्याचं काम रेंगाळलं असताना दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अशोक स्तंभापर्यंतच्याही राष्ट्रीय महामार्गाचं काम 2 महिन्यांपासून ठप्प आहे। याबाबत संबंधित अभियंता व कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता 2-3 दिवसात काम सुरू करू असं ठराविक उत्तर मिळतं। पावसामुळे याही रस्त्याच्या दुरावस्थेत वाढ होतीये।